आज दिल्लीपासून ते महाराष्ट्रातल्या गावागावांपर्यंत घमासान सुरू झालं आणि याला कारण ठरलं केंद्रीय कृषी खात्यानं महाराष्ट्राच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं लेखी उत्तर। 2025च्या सप्टेंबर महिन्यात मराठवाडा आणि अन्य ठिकाणी अतिवृष्टी झाली। हजारो हेक्टरवरची पिकं वाहून गेली, घरं वाहून गेली, पशुधनाचं नुकसान झालं। त्यासाठी राज्य सरकारनं मदत दिली खरी, पण केंद्राकडूनही अतिरिक्त मदत मागण्यात आली। पण मदतीसाठी कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारला मिळालाच नाही, असं लेखी उत्तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी दिलं। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारला प्रश्न विचारला होता, त्याला चौहान यांच्या खात्यानं उत्तर दिलं। 2025च्या पुरानंतर त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाची स्थापना करण्यात आली होती। 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत केंद्रीय पथकानं पाहणी केली। महाराष्ट्र सरकारकडून कोणतंही अधिकृत पत्र किंवा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झालेला नाही। केंद्राचं लेखी उत्तर प्रसिद्ध झाल्यावर विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली। महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करू असा जो शब्द दिला होता, त्याच्यासाठी आम्ही भारत सरकारकडे सगळे फॉलोअप करत होतो। तर भारत सरकारचं कालचं पारदर्शक आणि खरं स्टेटमेंट आलेलं आहे शिवराज सिंग साहेबांचं, की महाराष्ट्र सरकारने कुठली मागणीच केलेली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विषयाची तात्काळ दखल घेतली आणि राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवलाय असं सांगितलं। केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला दिलेला आहे। केंद्र सरकारने टीम देखील पाठवली, 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली। त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतर शिवराज सिंग चौहान यांनीही महाराष्ट्राकडून 27 नोव्हेंबरला प्रस्ताव प्राप्त झाला असं सांगितलं। महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी की बात की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है। जितना केवल मैं करेक्ट कर रहा हूँ आपको, भेजा है महाराष्ट्र सरकार। संसदेमध्ये दिली जाणारी कोणतीही माहिती ही देशासाठी अधिकृत माहिती असते। खासदारानं विचारलेल्या प्रश्नाला केंद्र सरकार एक उत्तर देतं आणि गदारोळ झाला की त्याच माहितीच्या बरोबर उलटी माहिती देतं। मग नेमकी कोणती माहिती खरी मानायची आणि खोट्या माहितीची जबाबदारी कुणी घ्यायची, हे प्रश्न मात्र शिल्लकच राहतात।